नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण झणझणीत मसालेदार सुरतची फेमस शेव उसळ पाव ही रेसिपी पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅनमध्ये आपण आता अर्धा चमचा जिरा आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा बडीशेप आहे ती घालणार आहोत. त्यानंतर इकडे मी खडे मसाले घेतलेले आहेत. खडे मसाल्यांमध्ये तेजपत्ता, लवंग, काळी मिरी, 2 लाल सुक्या मिरच्या असं मी घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा सफेद तीळ आहेत ते घालायचे आहेत. त्यानंतर 1 चमचा सुकं खोबरं आहे ते घालायचं आहे. याच्यामध्ये मी दालचिनीचा पण वापर केलेला आहे. आपण आता हे चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेमवरती थोडासा असा कलर आहे तो चेंज झाला पाहिजे, थोडंसं लालसर झालं पाहिजे आणि आपलं भाजून झालेलं आहे. आपण आता हे मिक्सरच्या जारमध्ये थंड झाल्यानंतर घालायचं आहे. असं मी मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर आहे ती घालायची आहे. 1 चमचा बेडगी मिरची मसाला आहे कलरसाठी तो घालायचा आहे. अर्धा चमचा याच्यामध्ये धणे पावडर आहे ती घालायची आहे व मिक्सरला आपण आता हे वाटून घ्यायचं आहे. थोडंसं असं जाडं-भरडं. या मसाल्याने उसळीची चव एकदम भारी लागते. नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा. अगदी वेगळी पद्धत आहे. त्यानंतर इकडे मी 2 टोमॅटो, 2 कांदे असे उकडवून घेतलेले आहेत. त्यामध्ये 1 हिरवी मिरची पण उकडवून घेतलेले आहेत. आपण आता हे मिक्सरच्या जारमध्ये घालून वाटून घेणार आहोत. एकदम अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे. आपण आता मस्तपैकी सुरतची फेमस शेव उसळपाव बनवायला सुरुवात करायची आहे. अशा कढईमध्ये 3 चमचे तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा हिंग आहे ते घालणार आहोत. त्यानंतर आलं, लसूण, हिरवी मिरचीचा असा मी ठेचा करून घेतलेला आहे तो घालायचा आहे व 2 ते 3 मिनिटं आपण हे मीडियम फ्लेमवर चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपण टोमॅटो आणि कांद्याची प्युरी केली होती ती घालायची आहे. तुम्ही कांदा आणि टोमॅटो वेगवेगळा प्युरी केलात तरी चालेल. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आहे ती घालायची आहे. अर्धा चमचा धने पावडर आहे ती घालणार आहोत. 1 चमचा इकडे लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे व चांगलं असं मीडियम फ्लेमवर आपण आता हे चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. ग्रेव्ही थोडी अशी दाटसर झाली पाहिजे असं परतवत राहायचं आहे मीडियम फ्लेमवरती. बघू शकता थोडी ग्रेव्ही आहे ती दाटसर झालेली आहे. त्यानंतर जे आपण सुकं असं वाटण तयार केलं होतं ते घालायचं आहे 2 चमचे. या वाटणाने तर उसळीची चव एकदम दुप्पट होते व आपण आता हे चांगलं असं परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती. बघू शकता तुम्ही आणि आपला मस्तपैकी असं कलर पण आलेला आहे ग्रेव्हीला. आपण आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आपण आता हे चांगलं असं ढवळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही चांगली या मिश्रणाला उकळी काढून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवरती. मस्तपैकी अशी मिश्रणाला उकळी आलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा मी बेसन पीठमध्ये थोडं पाणी घालून अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. त्यामुळे ही ग्रेव्ही आहे ती थोडी अशी दाटसर होईल. हॉटेलमध्ये असंच करतात आणि मस्तपैकी अशी ग्रेव्ही आहे ती थोडी अशी दाटसर झालेली आहे आणि उकळी पण आलेली आहे. थोडंसं असं चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. मस्तपैकी अशी 5 ते 6 मिनिटं उकळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर इकडे मी उकडलेले सफेद वाटाणे घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. तुम्ही याच्यामध्ये हिरवे वाटाणे, मूग किंवा मटकी पण वापरू शकता व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. मस्तपैकी अशी उकळी काढून घ्यायची आहे. चांगलं शिजवून घ्यायचं आहे. मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे आणि मस्तपैकी आपली सुरतची फेमस शेव उसळ तयार झालेली आहे. थोडीशी कोथिंबीर आहे बारीक चिरलेली ती घालायची आहे आणि मस्तपैकी डिशमध्ये ही उसळ वरून मस्तपैकी असा कांदा आणि भावनगरी शेव घालून तुम्ही मस्तपैकी अशी
पावाबरोबर खाऊ शकता. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्रायबर करायला विसरू नका. धन्यवाद.